नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। OTT प्लॅटफॉर्मवरून दाखवल्या जाणाऱ्या अश्लील वेब सिरीजला पायबंद घालण्यात यावा, त्यावर दाखवले जाणारे अतिरंजित, भडक, शिवराळ भाषा, नात्यांचा अनादर, पाशवी क्रूरता हे सर्वच गुन्हेगारीला प्रोत्साहित करणार आहे। त्यामुळेच अशा वेब सिरीज आणि चित्रपटांवर नियंत्रण आणि सेन्सॉर ठेवण्यासाठी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र देण्यात आलं आहे। राज्यातील 48 खासदारांनाही संसदेमध्ये आवाज उठवण्याचेही त्यांना पत्र दिल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी शुक्रवारी दिली आहे। हा प्रकार सेन्सॉर नियंत्रणात आणला गेला नाही तर मात्र मनसे स्टाईलनं आंदोलन केलं जाईल, असा इशाराही अविनाश जाधव यांनी दिला आहे। महाराष्ट्रातल्या 48च्या 48 खासदारांना पत्र लिहिलेलं आहे आणि संसदेत हा विषय घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। सर्वच खासदारांना आम्ही भेटणार पण आहोत आणि त्यांच्यासोबत आम्ही त्यांना हे पत्र कुरिअर देखील केलेलं आहे। मला अपेक्षित आहे की यातले एक काही खासदार तरी या पालक म्हणून हा विषय संसदेत उठवतील आणि या सगळ्यांवर बंदी घालण्यासाठी त्यांचं एक पाऊल पुढे असेल। बघा, आम्ही रस्त्यावर भांडू शकतो, आतमध्ये यात लोकांना भांडायचंय। जर त्यांच्यामधली आई वडीलपणा जर जिवंत असेल तर नक्कीच तो हा विषय संसदेत घेतील अशी आम्हाला खात्री आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। सालाबादप्रमाणे साई जलाराम प्रतिष्ठान बाळकुम यांच्या विद्यमाने माजी विरोधी पक्षनेते ठामपा, माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी स्थायी समिती सभापती माजी नगरसेवक संजय भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर, विकेश संजय भोईर, उपाधिकारी युवासेना ठाणे शहर यांच्यातर्फे भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीकाला उत्सव 2024चं आयोजन करण्यात आलं आहे। आज या संदर्भात पत्रकार परिषद पार पडली आहे। जे गोविंदा पदक 9 थर लावेल त्या विजेत्या गोविंदा पदकास रोख रुपये 2 लाख व आकर्षक चषक व इतर अनेक आकर्षक रोख पारितोषिक असणार आहे। या कार्यक्रमास अनेक सिनेकलावंतांची उपस्थिती राहणार आहे, तर सांस्कृतिक कार्यक्रम, मराठी, कोळीगीते, नृत्य याआधी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। याआधी उपस्थितांसाठी मनोरंजनाची मेजवानी पार पडणार आहे। हे कार्यक्रम श्री साईबाबा मंदिर चौक, बाळकुम नाका येथे पार पडेल। तसेच बाळकुम गावाची मानाची हंडी फोडणाऱ्या गोविंदा पदकास रोख रुपये 25,000 व आकर्षक चषक, महिला गोविंदा पदकास रोख रुपये 21,000 आकर्षक चषक, तसेच 6 थर, 7 थर, 3 ते 5,000 व 8 थराला 25,000 अशी सलामीसाठी रोख रक्कम देण्यात येणार आहे। अशी एकंदर 11 लाखपेक्षा जास्त रकमेची पारितोषिक देण्यात येणार आहे। ठाणे, भिवंडी, मुंबईच्या गोविंदा पदकास सहभागी होण्याचं आवाहन माजी विरोधी पक्षनेते देवराम भोईर, माजी नगरसेवक संजय भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर व विकेश भोईर यांच्यातर्फे करण्यात आलं आहे। आज या संदर्भात पत्रकार परिषद पार पडले व त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे। साई जलाराम प्रतिष्ठानच्या वतीने जी बाळकुमची मानाची हंडी आहे आणि बाळकुमच्या मानाची हंडीचं गेले 24 वर्षे तारखेने पूर्ण होत आहेत आणि या 24 वर्षाच्या याच्यामध्ये बाळकुम नाक्यावरती जी आपण दहीहंडी तारखेने उत्सव करतो आणि दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून आज आपल्याला या संपूर्ण बाळकुम नगरीमध्ये आपल्याला सर्वांनाच ही दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम त्या ठिकाणी बघण्यासाठी मिळतो। आणि याच्यामध्ये आम्ही स्थानिकांसाठी त्या ठिकाणी बक्षिसं त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि महिलांसाठी जे आकर्षित त्या ठिकाणी बक्षिसं आपण जी महिलांची जी टीम येते
तर त्या महिलांसाठी त्या ठिकाणी आपण बक्षीस त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। तसंच आपण बाहेरनं जे गोविंदा त्या ठिकाणी आहेत, म्हणजे ठाणे असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, भाईंदर असेल, या भागातनं येणारे जे गोविंदा पथक आहेत, त्या गोविंदा पथकांना आपण 9 थराची जी हंडी जो थर लावेल त्याला 2 लाख रुपये ठेवण्यात आलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये 8 थर जो लावेल त्याला 25,000 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे आणि 7, 6, 5 आणि ह्या सर्व जे थर त्या ठिकाणी लावतील त्यांनाही आपण रोख रक्कम त्या ठिकाणी देणार आहोत आणि बक्षीस त्या ठिकाणी ट्रॉफी त्या ठिकाणी देणार आहोत। तर हे सर्व आपण पारितोषिक त्या ठिकाणी ह्या पद्धतीचे ठेवण्यात आलेले आहेत। साई जलाराम प्रतिष्ठान या आमच्या ट्रस्टच्या वतीने गेले 24 वर्ष या ठिकाणी हा दहीहंडीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत असताना या दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आकर्षण बक्षीस त्या ठिकाणी ठेवली गेलेली आहेत। त्याचा तुम्हाला संजय भुई यांनी सांगितलं असल्यामुळे काही पलीकडे जाऊन बोलणार नाही, परंतु एवढं सांगू इच्छितो की हा दहीहंडीचा कार्यक्रम होत असताना या ठिकाणी मला अभिमान वाटतो माझ्या बालकोंच्या दहीहंडीचा। या ठिकाणी 24 वर्ष या ठिकाणी आम्ही ही दहीहंडीचा कार्यक्रम होत असताना कुठेही गाळबोट लागणार नाही अशा दृष्टिकोनातून आम्ही संपूर्ण खबरदारी घेऊन ही दहीहंडीचा कार्यक्रम त्या ठिकाणी करत असतो। नामवंत अशा प्रकारचे कलाकार देखील त्या ठिकाणी येत असतात, त्याचबरोबर राजकीय मंडळी देखील या ठिकाणी येतात। त्याच्यामुळे याच्यामध्ये आज आणखी उत्साह भर पडेल। गेल्या वर्षी देखील या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आले होते आणि कार्यक्रमाला या शोभा वाढवण्याचा प्रयत्न केला होता। त्याचबरोबर इतर खासदार देखील या ठिकाणी येत असतात। अशा पद्धतीने या ठिकाणी बालकुमची जी मानाची हंडी आहे या ठिकाणी मला अभिमान वाटतो माझ्या बालकुमच्या सर्व गोविंदा पथकांच्या या ठिकाणी सर्व गोविंदा पथक त्या ठिकाणी शिस्तीने येत असतात आणि बालकुमच्या हंडीला मान वंदना देऊन त्या ठिकाणी आणि ती कशी फोडता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतात। भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेश कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन कोलकाता, बदलापूर तसेच अन्य ठिकाणी सातत्यानं महिला व चिमुरड्यांवर होणाऱ्या विकृत बलात्कारांना केवळ आणि केवळ फाशीच देण्याचा कायदा करण्यात यावा या मागणीसाठी भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेश कदम यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ठाणे महापालिका चौकात निदर्शनं करण्यात आले। यावेळी बोलताना महेश कदम यांनी सांगितले की लोकांना आता कायद्याची भीती राहिली नाहीये, यासाठी शक्ती कायदा लवकरात लवकर पारित झाला पाहिजे। त्यामुळे असे निंदनीय प्रकार करणाऱ्या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा होईल। यावेळी उपस्थित आंदोलन करणाऱ्यांनी नराधमाला फाशी द्या अशा घोषणा देत आपला संताप व्यक्त केलाय। या आंदोलनाच्या ठिकाणी आरोपीला फाशी दिल्याची एक प्रतिकृतीही उभारण्यात आली होती। या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काही फासणारी घटना घडलेली आहे। बदलापूरमध्ये 4 वर्षाच्या निरागस मुलीवरती पाशवी बलात्कार करून अक्षय शिंदे का नराधमांनी तो जिवंत आहे हे दुर्दैव आहे मोठं की अशा नराधमांना 21 दिवसाच्या आत फासावर लटकवणं ही काळाची गरज आहे आणि यांना जर फासावर लटकवला तर बलात्काराला कुठेतरी चाप बसेल। याच अनुषंगाने आम्ही आज भारतीय मराठा महासंघातर्फे सगळ्या संपूर्ण टीम बरोबर एक निदर्शन करतोय। या निदर्शनाचा मूळ हेतू आहे की या राज्यामध्ये शक्ती कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा आणि माझ्या माहितीप्रमाणे एक शक्ती कायदा महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सरकारने राष्ट्रपती महोदयांच्या स्वाक्षरी थांबलेला आहे। राष्ट्रपती स्वतः आपल्या देशाच्या राष्ट्रपती महामहिम आदरणीय द्रौपदी मुर्मू या स्वतः महिला आहेत। एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या भावना समजून लवकरात लवकर या शक्ती कायद्यावरती सही करून महाराष्ट्रात हा कायदा जसं आंध्र प्रदेशमध्ये आले तसा महाराष्ट्रात कायदा येऊन 21 दिवसाच्या आत बलात्कार करणाऱ्या त्या नराधमाला फासावर लटकावं हीच आमची मागणी असणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज की फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या।
काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी बदलापूर येथे झालेल्या घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांवर केला हल्लाबोल. बदलापूर येथील नामांकित शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आणि तेथील नागरिकांनी आंदोलन केले. 10 तास रेल्वे रोखून धरली. या घटनेबाबत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी आज ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे माध्यमांशी संवाद साधलाय. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, एवढी मोठी घटना बदलापुरात घडली तरी ठाण्याच्या मुख्यमंत्र्यांना तिथे जाऊन मुलांच्या पालकांना भेटण्यासाठी वेळ नव्हता, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला आपल्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्यास मग्न होते. त्यामुळे त्यांना आपल्या पदावर राहण्याचा काही अधिकार नाही. तसेच हे 3 तिकडा सरकार जास्त दिवस चालणार नाही. शक्ती कायदा लवकरात लवकर आला पाहिजे, त्यामुळे असे प्रकार घडणार नाही. तरी पण निर्भया घटनेनंतर जे कायदे झाले ते जरी व्यवस्थित राबवण्यात आले तरी अशा प्रकारच्या घटनांना आळा बसेल. उद्या जो बंद पुकारण्यात आलाय त्या माध्यमातून आपण झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी तसेच महिलांच्या आर्तकिंकाळ्या ऐकण्यासाठी पुकारलाय. उद्याचा जो बंद आहे त्यासाठी ठाण्यात नाना पटोले उपस्थित राहणार आहेत आणि त्या बंदचं नेतृत्व करणार आहे, असंही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितलंय. तर याप्रसंगी ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण, महिला काँग्रेस अध्यक्षा स्मिता वैती, ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, रमेश इंदिसे उपस्थित होते. धब्बा है वो हम सबका सिर शर्म से झुकाता है, लेकिन उसके बाद जिस तरह से उस पर लीपापोती की कोशिश करी गई, क्योंकि उस स्कूल में ना सीसीटीवी चल रहा था, एक आदमी उनके टॉयलेट साफ कर रहा था, और उस स्कूल के 2 बोर्ड मेंबर का बीजेपी से ताल्लुक है, चाहे वो पाटकर जी हों चाहे वो आपटे जी हों, उनका बीजेपी से ताल्लुक है और इसीलिए उनके बचाव की कोशिश की जा रही थी. मैं ये सोचकर अचंभित हूँ कि इतना कुछ घट जाने के बावजूद, इतना कुछ हो जाने के बाद आज बॉम्बे हाईकोर्ट पूछ रहा है कि 13 तारीख का हुआ कांड 22 को स्टेटमेंट क्यों लिया जा रहा है. आप उन लोगों को क्यों गिरफ्तार कर रहे हैं जो न्याय की मांग लगा रहे थे सड़कों पर, रेल की पटरियों पर. और मुझे ये सोचकर आज भी विस्मय होता है, मैं हतप्रभ हूं ये सोचकर कि थाने के लोकल जो यहाँ से चुने हुए विधायक और अब इस प्रदेश के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के पास इतना वक्त नहीं है कि वो बदलापुर जाकर उन बच्चियों के परिवारों से मिले, उन बच्चियों से मिले, उनकी टोलें, उनके दर्द को साझा करें, उनको न्याय की आशा और उम्मीद जताएं. ये सवाल है और हम इस मंच से मांग करते हैं कि एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस को अपने पद पर रहने का कोई हक नहीं है. एक सतारा के लग्जरी रिजॉर्ट में वक्त बिता रहे थे जब ये हो रहा था, एक दिल्ली में जी हजूरी कर रहे थे अपने आकाओं की. तो ये बंदर बाट करके जो तिगाड़ी सरकार चल रही है, इसका अंत बहुत निकट है, लेकिन इसका खामियाजा इस प्रदेश की छोटी छोटी नाबालिग बेटियों को झेलना पड़ रहा है. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.